आज मी गॅरंटी देऊन तुम्हाला सांगू शकतो की अशी स्टोरी तुम्ही आजपर्यंत कधी ऐकली नसेल ना बघितली असेल. कारण की बाहेर ज्या ज्या विषयावर स्टोऱ्या बनवल्या जातात या स्टोरीमध्ये ते सगळे विषय मिक्स आहेत. म्हणजे हॉरर, सस्पेन्स, थ्रिलर, भूत, आत्मा, राक्षस, ब्लॅक मॅजिक, करणी, वशीकरण ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी या स्टोरीमध्ये मिक्स आहेत. स्टोरी सुरू झाली की माणसाला वाटतं की नाही या स्टोरीमधला सगळ्यात मेन विलन तर हा आहे. पण लास्टपर्यंत जाईपर्यंत असं माणसाला कळतं की अरे हा तर मेन विलन नव्हताच, मेन विलन तर दुसराच आहे. आणि लास्टच्या 1-2 मिनिटांमध्ये कळतं की अरे मेन विलन तर हा पण नाहीये, हा तर फक्त एक माध्यम आहे. मेन विलन तर एक अशी एंटिटी आहे की जी या जगातली नाहीयेच. तर चला उशीर न करता या स्टोरीला आपण पटकन सुरुवात करूयात, जेणेकरून बोर होणार नाही. एक सुशिक्षित फॅमिली असते. त्या फॅमिलीमध्ये नवरा बायको आणि 2 लेकरं असतात, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलीचं नाव चार्ली असतं आणि मुलाचं नाव पीटर असतं. आता त्या फॅमिलीमध्ये एक म्हातारी सुद्धा होती जी की या महिलेची आई होती आणि तिचं नेमकंच निधन झालेलं असतं. तिचा अंतिम संस्कार वगैरे करून ही सगळी फॅमिली आपल्या घरी आलेली असते. घरी आल्याच्या नंतर वेळ संध्याकाळची असते, सगळे झोपण्याच्या तयारीमध्ये लागलेले असतात. आता जी ही महिला आहे या घरामधली, हिला असं वाटतं की आपल्या लहान्या लेकरापाशी जावं, म्हणजे चार्लीपाशी जावं, जे की 13 वर्षाची असते, आणि तिच्यापाशी जाऊन थोडासा टाईम तिला द्यावा. कारण की जी चार्ली होती ती तिच्या आजीच्या अंगावर खूप जास्त होती. तिच्यात आणि आजीमध्ये खूपच जास्त प्रेम होतं. आणि तिच्या आईला वाटलं की आता चार्ली एकली पडली आहे, तिला जास्त दुःख होऊ नये म्हणून आपण तिला जाऊन थोडंसं आपल्या जवळ घ्यावं. चार्लीची आई चार्लीच्या रूममध्ये येते, तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तिला विचारते की बाळा खूप जास्त दुःख झाले का, तुझी आजी गेले त्यामुळं. चार्ली म्हणते की हो, खूपच जास्त दुःख झाले, मला झोप येत नाही आहे कारण की माझी आजी गेली आहे आणि मला खूप जास्त टेन्शन यायले. तर चार्लीची आई म्हणते की तू एक काम कर ना, तू थोडी रडत का नाहीस, कारण की माणूस जेव्हा रडतं ना त्यावेळेस माणसाचं मन थोडं हलकं होतं. तू रड, तुझं मन हलकं होईल आणि तुला चांगली झोप येईल. त्यावर चार्ली म्हणते की नाही आई, मी जबरदस्ती कशी रडू, मला रडायला येत नाहीये. यावर चार्लीची आई म्हणते की बेटा तू जशी जन्मलीस ना तशी तू रडलीच नाहीयेस. म्हणजे आतापर्यंत तर सोडच, तू जेव्हा जन्मलीस, नॉर्मल मुलगा जसा जन्मल्या रडतो ना त्या प्रकारे तू जन्मलीस तेव्हा पण तू रडली नाहीयेस. कसं ग असं, एकदा तर रड ना तू. चार्ली म्हणते आई काय बोलतेस तू, मला रडायला येत नाही तर मी जबरदस्ती कशी रडू. आणि इतकं बोलून चार्ली झोपण्याच्या तयारीमध्ये लागते. तिच्या आईला कळते की आता जाऊ द्या, आपल्या मुलीला परेशान करणं हे काय बरोबर नाहीये. तिच्यावर पहिलेच दुःखाचा डोंगर कोसळलाय. ती तिच्या डोक्यावरून पुन्हा हात फिरवते आणि म्हणते की जा बाळा झोपीचा, आणि उठते आणि त्या रूमच्या बाहेर येण्यासाठी चलते. तेवढ्यात चार्ली पाठीमागून आवाज देते, आई आता माझी आजी गेली तर माझं लक्ष कोण ठेवल ग, माझ्यावर प्रेम कोण करल. चार्लीचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर तिची आई तिला म्हणते की अरे बाळा तू असं का बोलतेस, मी आहे ना तुझी आई, तुझ्यावर लक्ष ठेवायला, तुझ्यावर प्रेम करायला, असं नको बोलूस ग, अरे मी आहे तुझ्यासाठी. इतकं तिच्या आईचं बोलणं ऐकलं की चार्ली एक प्रश्न अजून टाकते, ज्या प्रश्नानं तिच्या आईच्या डोक्यामध्ये शॉट बसतो. प्रश्न असा असतो, आणि तू मेल्यानंतर, म्हणजे चार्ली तिच्या आईला विचारते की आई तू मेल्यानंतर कोण माझा लक्ष ठेवल, माझ्यावर, माझ्यासोबत खेळल, माझ्यावर प्रेम करल. चार्लीची आई तिथं स्तब्ध होते, शांत होते आणि तिला म्हणते की बेटा गुड नाईट, तू झोपी जा. तिथून बाहेर येते, तिच्या रूमचा दरवाजा लॉक करते आणि आपल्या बेडरूममध्ये येण्यासाठी चलत असते. तेवढ्यात तिच्या लक्षामध्ये येतं की साईडला असलेला एका रूमचा दरवाजा उघडा आहे, म्हणजे तिच्या आईचा, ज्या रूममध्ये तिची आई राहत होती. ती त्या रूममध्ये जाते. रूममध्ये गेल्याच्या नंतर इकडे तिकडं सगळीकडे बघते. काही बॉक्सेस असतात, त्या बॉक्सेसमध्ये तिच्या आईचे सगळं सामान भरलेलं असतं, म्हणजे तिचे कपडे वगैरे, तिचे ज्या काही वस्तू आहेत. ते माणूस मेल्यानंतर कसं तिच्या वस्तू सगळ्या बाहेर फेकून देतात लोक, तसं फेकून देण्यासाठी हिने तिच्या आईच्या सगळ्या वस्तू त्या बॉक्सेसमध्ये टाकल्या होत्या. आता हिच्या लक्षात येतं की एका बॉक्सेसमध्ये माझ्या आईचे काही अल्बम आहेत आणि पुस्तकं आहेत. ती जाते, बॉक्स उघडते, त्यामधलं पुस्तक घेते, वाचण्याचा प्रयत्न करणारच की त्याच्या डोक्यामध्ये काय येतं काय माहिती. ते पुस्तक पुन्हा त्या बॉक्समध्ये टाकते, बॉक्स लावून घेते आणि
लाईट बंद करते आणि जे दरवाजाच्या बाहेर जाणार की तिचं लक्ष रूममध्ये जातं. रूममध्ये गेल्याच्या नंतर ती एकदम चक्क राहते, कारण की रूममध्ये तिची आई उभी तिला दिसते. ती 1-2 सेकंद तिच्याकडे बघते आणि पटकर लाईट, तर तिथं कोणीच नसतं. ती घाबरते, रूमचा दरवाजा लॉक करते आणि जाऊन नवऱ्यापाशी झोपी जातं. झोपी गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी जी ही चार्ली आहे, 13 वर्षाची मुलगी, ही हिच्या स्कूलमध्ये जाते. स्कूलमध्ये गेल्याच्या नंतर टीचर जेव्हा शिकवतो त्यावेळेस स्कूलच्या भिताडाला एक खिडकी असते आणि जोरात अचानक एक पाखरू येऊन त्या खिडकीला थापकर धडकतं आणि ते पाखरू खाली मरतं. म्हणजे एक रक्ताचा डाग त्या खिडकीवर पडतो. चार्लीचं लक्ष जातं, सगळे लेकरं आरबळतात, भीतात, पण चार्ली एकदम शांत त्या रक्ताच्या डागाकडे पाहत असते, त्या खिडकीकडे. स्कूल सुटल्याच्या नंतर चार्ली आपल्या क्लासच्या बाहेर येते आणि ज्या खिडकीपाशी ते पाखरू लागून खाली पडलं होतं तिथं जाते. ते पाखराकडे पाहते तर पाखरू मेलेलं. कैची काढते, पाखराची मान कापते आणि त्याचं मुंडकं आपल्या खिशामध्ये ठेवून आपल्या घरी परत वापस येते. आता दुसऱ्या दिवशी जी संध्याकाळ असते त्या संध्याकाळी हिची आई, चार्लीची आई घरामध्ये काम करत असताना पुन्हा हिचं लक्ष तिच्या आईच्या रूमकडे जातं. ही तिच्या आईच्या रूममध्ये जाते आणि बघते तर एक ट्रायंगल बनलेलं असतं तिच्या आईच्या बेडच्या एका पायासाठी. म्हणजे बेडचा जो पाय असा 4 पाय असतात, त्यातला जो एक पाय आहे तो एक पाय त्या ट्रायंगलमध्ये असा हे केलेला असतो आणि त्याच्या पायाच्या भोवताला एक ट्रायंगल बनवलेलं असतं. तिला थोडंसं अकवर्ड फील होतं. ती रूमचा दरवाजा लॉक करते, तिच्या नवऱ्याला जाऊन विचारते की आईच्या रूममध्ये तू गेलतास का? तो म्हणतो की नाही यार, मी तर नाही गेलो. का? तू असं का विचारतेस? ती त्याला सांगते की नाही, मला असं वाटलं, जाऊ नको त्या रूममध्ये, थोडं विचित्र प्रकार वाटतोय. चार्लीच्या आईचं असं बोलणं ऐकून चार्लीचे वडील उठतात आणि चार्लीच्या आईला घेऊन त्या रूमपाशी जातात आणि रूमला एक लॉक लावतात आणि वापस येतात. तेवढ्या तिच्या नवऱ्याच्या मोबाईलवर एक कॉल येतो. तो कॉल उचलतो आणि तिकडून जे काय बोललं ते ऐकून हिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा रंग सोडतो. आता का उडाला ही गोष्ट मी तुम्हाला थोडंसं समोर सांगेन आणि समोर थोडं कळेल, तोपर्यंत सस्पेन्स राहू द्या. हे सगळं झाल्याच्या नंतर जी चार्लीची आई आहे ती हिच्या नवऱ्याला म्हणते की मला ना झोप येत नाही, तर मी काय करते, बाहेर जाते आणि एखादी मूवी वगैरे बघून परत वापस येते. असं म्हणून ती आपली कार घेऊन घराच्या बाहेर जाते. मूवी बघायला जाणारच की तिच्या लक्षामध्ये येतं की एक अशी जागा आहे ज्या जाग्यावर डिप्रेशन झालेले लोक जमा होतात आणि आपल्या आपल्या प्रॉब्लेम्स सांगतात. त्यांचं म्हणणं असं असतं की बाबा सगळेजण मिळून जर आपापल्या प्रॉब्लेम सांगितल्या तर डोक्यामधलं ओझही कमी होईल, मनातलं ओझही कमी होईल. एक ग्रुपनं असं गोल राऊंड शेपमध्ये बसतात आणि आपापल्या प्रॉब्लेम सांगतात, अडचणी सांगतात, दुःख सांगतात. त्या जागेवर ही जाते. ही गेल्याच्या नंतर एका खुर्चीवर बसते आणि सांगायला सुरुवात करते, माझी जे आईचं घर होतं ना, ती माझ्याजवळ येण्याच्या अगोदर तिच्यासोबत माझे वडील राहायचे, माझा 16 वर्षाचा भाऊसुद्धा राहायचा, पण ते दोघंही मेले. ते मेले अशा पद्धतीनं, जे माझे वडील होते ते जेवण न केल्यामुळं मेले. त्यांना डिप्रेशन झालं, त्यांना एक बिमारी झाली जेवण न करण्याची. काही दिवस जिवंत राहिले आणि ते अचानक मेले. ते मेल्याच्या नंतर काही दिवसाच्या नंतरच माझा 16 वर्षाचा भाऊ माझ्या आईच्या रूममध्ये जातो आणि आत्महत्या करतो. म्हणजे स्वतःचा जीव त्या रूममध्ये जाऊन सोडून देतो आणि एक नोट लिहितो. एका पेजवर तो लिहितो की मी माझं जीवन संपवतोय आणि हे जीवन मी माझ्या आईमुळं संपवतोय. आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर माझी आई एकली पडली, त्यामुळं मी माझ्या आईला माझ्या घरी घेऊन आले. आता माझ्या आईला माझ्यासोबत बोलायला अजिबात आवडत नसे. लहानपणापासूनच ती मला दूर दूर करायची. मला हे सगळं माहीत असताना देखील मी तिला माझ्या घरी घेऊन आले आणि मी प्रेग्नेंट होते. जेव्हा चार्ली माझ्या पोटामध्ये होती तेव्हा चार्ली जन्मली तेव्हा मी विचार केला की मी माझ्या आईसोबत टाईम घालवला नाही, माझ्या आईने माझ्यासोबत टाईम घालवला नाही, तर चार्लीला तिच्या जवळ सोडूयात. चार्लीवर ती प्रेम कर जसं की तिच्या लेकीवर करत होती तसं, आणि तसं झालं. तिने चार्लीवर खूप मनापासून प्रेम केलं, पण माझ्या मुलीला, माझ्या लेकराला सुद्धा तिनं तिच्या स्वतःसारखं बनवलं. आता मी काय करू? माझं लेकरू पण मला व्यवस्थित बोलत नाही. जशी माझी आई मला बोलायची तसंच माझं लेकरू सुद्धा मला बोलते. मी खूप टेन्शनमध्ये आहे. ती रडते, त्यांनाही प्रॉब्लेम सांगते. जे काय होतं मनातलं ते सगळं सांगून ती मोकळी होते आणि आपल्या घरी येते. घरी आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी
चार्ली उठते, त्या मेलेल्या पाखराचं जे कापलेलं मुंडकं असतं ते घेते, खिशामध्ये ठेवते आणि घराच्या बाहेर निघते आणि कन एका शेतामध्ये जायला निघते. कारण की हिला दूर शेतामध्ये एक मोठा जाळ झालेला दिसतो आणि त्या जाळाच्या शेजारी अलीकड हिला हिची आजी बसलेली दिसते आणि इतक्या स्पीडमध्ये तिकडे जाण्यासाठी निघते. तेवढ्यात हिची आई मागून येते आणि चार्लीला पकडते की तू चाललीस कुठं. चार्ली म्हणते की मला माझ्या आजीकडे जायचंय. असं म्हणल्याच्या नंतर तिची आई चिडते आणि तिला रागारागामध्ये फरकटत घरामध्ये घेऊन जाते. आता त्या संध्याकाळी जो पीटर आहे, चार्लीचा मोठा भाऊ, त्याला पार्टीमध्ये जायचं असतं. तो त्याच्या आईला म्हणतो की आई मला तुझी कार पाहिजे, मला पार्टीमध्ये जायचं. तर त्याची आई त्याला म्हणते की तू चार्लीला सोबत घेऊन जा. तिला सोबत घेऊन गेल्याच्या नंतर तू अजिबात दारू पिऊ शकणार नाहीस. असं म्हणल्याच्या नंतर चार्ली म्हणते की मला जायचं नाही, पण तिची आई तिला जबरदस्ती तिच्या भावासोबत पार्टीमध्ये पाठवते. तिचा भाऊ आणि चार्ली हे दोघं जण पार्टीमध्ये जातात. तिचा भाऊ एन्जॉय करतो आणि चार्ली बक तिथं केक वगैरे खाते आणि अचानक चार्लीला श्वास घेण्यासाठी त्रास होतो. ती तिच्या भावाला सांगते की मला श्वास घ्यायला त्रास होतो. तिचा भाऊ पटकन तिला उचलतो, गाडीमध्ये नेतो, गाडीमध्ये ठेवतो मागच्या सीटवर आणि गाडी फुल स्पीडमध्ये घराकडं आणण्याचा प्रयत्न करतो. फुल स्पीडमध्ये जितकं होईल तेवढ्या स्पीडमध्ये, कमीत कमी 80-90च्या स्पीडमध्ये जितकी गाडी पळू शकेल तेवढ्या स्पीडमध्ये तो पळवतो. आता चार्लीचा दम एवढा जास्त घुटू लागला, इतका जास्त घुटू लागला की चार्ली त्या गाडीचं जे काच असतो, विंडो असतो, तो खाली करते आणि बाहेर डोकं काढते की जेणेकरून तिला श्वास घ्यायला थोडं सोपं होईल. आणि असं डोकं बाहेर काढून तोंड असं मोठं करून श्वास घेण्याचा प्रयत्न करते. तेवढ्या मेन रस्त्यावर एक हरण मेलेलं असतं, असं रस्त्यावर खाली पडलेलं. आता जो पीटर गाडी चालवत असतो त्याला ते हरण दिसतं आणि ते हरण हुकवण्याच्या नादानादामध्ये पीटर गाडी थोडा साईडला दाबतो. जसा साईडला दाबतो तसा साईडच्या खंब्याला चार्लीचं डोकं लागतं. पीटर गाडीचा ब्रेक मारतो आणि साईडच्या आरशामध्ये बघतो तर चार्लीचं डोकं रस्त्यावर पडलेलं असतं आणि चार्लीचा देह गाडीमध्येच असतं. पीटर शांत बसतो कारण की पीटरला हे सगळं काय दिसलेलं असतं. त्याच्या डोळ्यामधून पाणी बाहेर येतं. तो थोडा वेळ विचार करतो आणि तिथून गाडी आरामशीर काढतो. घरी येतो, गाडी उभी करतो आणि जाऊन आपल्या बेडरूममध्ये झोपी जातो. रात्रभर त्याला झोप येत नाही. त्याला माहीत होतं की नेमकं झालंय काय आता. आणि तो इतका डिप्रेशनमध्ये गेलेला असतो की त्याच्या कल्पनेच्या पलीकडं. सकाळ होते. सकाळ झाल्याच्या नंतर पीटरची आई गाडीमध्ये जाऊन बघते तर जोरात हंबरडा फोडते. तिचे वडील ओरडतात, रडतात, पडतात. म्हणजे विचार करा ना तुम्ही, जर आपल्या एखाद्या घरातल्या मेंबरचं धड नुसतं गाडीमध्ये दिसतंय, तिचं डोकं सुद्धा दिसत नाहीये, किती भयंकर वाटणार. आणि चार्लीचं डोकं ज्या रोडवर पडलं होतं तिथं चार्लीच्या डोक्याला पूर्ण मुंगळे लागले होते. इथं तिची आई खूप जास्त रडते. त्या चार्लीच्या देहाचा अंतिम संस्कार वगैरे करतात आणि सगळेजण पुन्हा घरी येतात. पुन्हा तिची आई जेवढी डिप्रेशनमध्ये होती त्याच्यापेक्षा जास्त डिप्रेशनमध्ये आताच गेलेली असते. आता एवढं डिप्रेशन झाल्याच्या नंतर ही त्या ग्रुपकडे जास्त जाऊ लागली मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी, मन हलकं करण्यासाठी. पण हिचं काय मन हलकं होत नव्हतं. आता तिथं जाणंही न असल्यामुळं तिचं एका महिलेसोबत ओळख होते. तिची चांगली ती मैत्रीण होते आणि ती मैत्रीण एक दिवस हिला एका मॉल समोर भेटते आणि हिला म्हणते की मी एका सायकॅट्रिक्सपाशी गेले होते. तिथं गेल्याच्या नंतर तू विश्वास करणारच नाहीस की माझ्यासोबत नेमकं झालंय काय. जे माझे नातू मेले होते ना, मी त्यांना बोलू शकले. आता ती अशा गोष्टी सांगू लागली की जसं की मी त्यांच्या आत्म्यांना बोलले, त्यांना बोलवलंय आणि तू पण तुझ्या मुलीला बोलू शकते. तर हिचा काय जास्त फारसा विश्वास तिच्यावर बसत नव्हता. ही तिला इग्नोर करण्याच्या मागं लागू लागली. पण ती हिला इतकं फोर्स करू लागली की अगं तुला वाटतंय ते मी मान्य करते, मी जर तुझ्या जागावर असले असते तर मी पण विश्वास नसता केला, पण माझा विश्वास कर, मी बोलले. तुला खोटं वाटतंय ना, तू चाल माझ्या घरी, चाल, मी तुला सगळं काही लाईव्ह दाखवते. असं म्हणल्याच्या नंतर चार्लीची जी आई असते ती तिच्या मैत्रिणीसोबत तिच्या घरी जाते. घरी गेल्याच्या नंतर एक तिची मैत्रीण टेबल घेते. त्या टेबलावर एक मेणबत्ती असते ना, ती मोठी, ती लावते आणि टेबलावर ठेवते. एक ग्लास घेते, ते ग्लास पण ठेवते आणि त्या ग्लासवर हळूवार ती हात ठेवते आणि तिला पण सांगते
की तू पण हिच्यावर हात ठेव. त्या दोघी जणी त्या ग्लासवर हात ठेवतात. आता हिला वाटतं की हे काय चुतियागिरी लावली आहे हिनं, बिन फालतूचा माझा टाइम वेस्ट करते. अशा कुठल्या गोष्टी असतात जे भूत येत असतात. कोण्या जमान्यात जगते ही, तरी पण हिची मैत्रीण असल्यामुळे ही तिचं मन राखण्यासाठी त्या ग्लासवर हात ठेवते. ठेवल्याच्या नंतर ती बोलवते तिच्या मुलीला, जे काही नाव आहे ते घेऊन. एकदा बोलवते, दोनदा बोलवते, तिसऱ्या वेळेस ती म्हणते की तू जर इथं असशील तर आमच्या हाताखालचा ग्लास हलवून दाखव. असं म्हणल्या त्या दोघींनी ज्या ग्लासवर हात ठेवला होता तो ग्लास सरकतो. सरकल्याच्या नंतर ही टारकर भीते. हिला अस्वस्थ व्हायला लागतं, ही रडायला लागते. आता हिचा खेळ चांगला चालू. तू जर इथं आहे तर ग्लास इकडं कर, तिकडं कर, तुला जर चांगलं वाटत असेल तर ग्लास राईटला कर, लेफ्टला कर. आणि ती तसा करते. ग्लास राईट लेफ्ट. ही टेबलच्या खालून बघते की खालून काही लावलेलं तर नाही, तर खाली काहीच नसतं. ही एक बोर्ड घेते हिची मैत्रीण, जे पेन्सिल वगैरे चालवतो ना आपण त्याच्यावर, खडू वगैरे, चक इंग्लिशमध्ये म्हणतो त्याला, बोर्ड घेते आणि त्याच्यावर हिला लिहायला लावते की तुला जे काही लिहायचे तू याच्यावर लिही, आत्म्याला सांगायला लावते. तर त्याच्यावर ॲटोमॅटिक हवामध्ये तो चक उचलला जातो. त्या बोर्डवर लिहिलं जातं की मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करते. आणि हिची मैत्रीणसुद्धा म्हणते की हिला मी पण तुझ्यावर खूप जास्त प्रेम करते. असं म्हणल्याच्या नंतर हिचा खूप बेकार अवस्था होते. ही इतकी भीते की ही तिला म्हणते की थांबव, आत्ता हे सगळं थांबव, हे सगळं थांबव, मला बघायचंच नाही आहे. मग तिची मैत्रीण सगळं थांबवते, सगळं विजवते, लाईट वगैरे लावते. आणि ती रडण्यासाठी असं म्हणजे रडणं तिचं चालूच असतं ना, की इतका भयंकर प्रकारेनं डोळ्यावर पाहिल्याच्या नंतर ही थोडी मेंटली डिस्टर्ब झालेली असते. हिची मैत्रीण हिला म्हणते की हे बघ, तू हे करू शकतेस. ती म्हणते मला नाही करायचं, मला घरी जायचंय. घरी जाता जाता ही म्हणते की तुझी चार्ली मेलेली नाहीये, ती अजून पण इथंच आहे. ती थांबते. थांबल्याच्या नंतर तिची मैत्रीण तिच्यापाशी जाते. एक एवढा कागद असतो, त्याच्यावर काही मंत्र लिहिलेले असतात, ते तिच्यापाशी देते आणि तिला सांगते जर तुला तुझ्या मुलीला बोलायचं असेल, चार्लीला बोलायचं असेल, तर याच्यावर जे पण लिहिलेलं आहे त्याला तू वाच, जोरजोरामध्ये पाठांतर कर. आणि एका टेबलवर एक कॅन्डल लावून ठेव. एक ग्लास घे आणि तुझ्या सगळ्या फॅमिलीला, तुझ्या मुलाला, तुझ्या नवऱ्याला सोबत घे आणि तिघांना या ग्लासवर हात ठेवायला लाव. आणि मग नंतर हे कर. नंतर तू तुझ्या चार्लीला बोलव, ती नक्की तुला बोलेल. आता तिच्या मनात तर नव्हतं, पण काय माहीत, तिनं ते घेतलं आणि घरी गेली. घरी गेल्याच्या नंतर फार डिप्रेशनमध्ये होती ती. म्हणजे तिला काही कळतच नव्हतं नेमकं व्हायलंय काय माझ्यासोबत आणि काय नाही. सगळे विचार तिच्या डोक्यामध्ये त्या चार्लीचेच घुमू लागले. साहजिक आहे, एखाद्या आईचा लेकरू तिच्या समोर मरतंय तर तिला कसं वाटतं. तर संध्याकाळी झोपल्या जागी हिला जाग येते. आणि जाग या कारणामुळे येते की हिच्या उशीवर हिला 2 मुंगळे दिसतात. कन्फ्यूज होते की हिच्या माईला मुंगळे माझ्या उशीवर आलेत कुठून. उठते, ते मुंगळे झटकते आणि बघते तर तिच्या चादरीवर सुद्धा मुंगळे लागलेले असतात. ती चादर बाजूला करते आणि बघते मुंगळे नेमके यायलेत कुठून. तर ते मुंगळे एका खिडकीमधून तिच्या रूममध्ये यायलेले असतात. गच्च मुंगळे असतात. ती उठते, रूमच्या बाहेर जाते, खिडकीच्या बाहेर बघते तर त्या मुंगळ्यांची मोठी संगीन रांग तिच्या घरामधून यायलेली असते. आता तिला वाटतं की हे मुंगळे नेमके आता यायलेत कुठून, मूळ कुठून यायले, तर ते जाऊन बघूया. त्या मुंगळ्याच्या रांगीमागे ही जाते हळूहळू. तर ते मुंगळे तिच्या लेकराच्या रूममधून यायलेले असतात, त्या पीटरच्या रूममधून. त्या पीटरच्या रूममध्ये जाते. पीटरचा बेड असा समोर टाकलेला असतो, त्याच्या समोर अशी उभी राहते आणि बघते तर तिच्या पायाखालची जमीन सरकते. पीटरच्या शरीराला पूर्ण मुंगळे लागलेले असतात. पीटरचं शरीर मुंगळे हे चक्क तोडू खाऊ लागले आणि ती जोरात ओरडते. इतक्या जोरात की पीटर, तिचे घरचे सगळ्यांना डिस्टर्ब होईल इतक्या जोरात ओरडते. आणि हिला आवाज येतो की गप्प शांत उभी राहते, कारण तो आवाज पीटरचाच असतो. ही थोडी भानावर आल्यासारखी येते आणि ही पीटरला विचारते मी इथं कशी काय, कारण की पीटरला काहीच झालेलं नसतं. पीटर म्हणतो की तू झोपीमध्ये चलत आलीस माझ्याजवळ. असं म्हणल्याच्या नंतर तिच्या आईला, म्हणजे पीटरच्या आईला अचानक आग लागल्याच्या नंतर ती पुन्हा ओरडते. ओरडल्याच्या नंतर ती दचकन दचकते आणि उठून बसते. हे सगळं काही झालेलं असतं, हे स्वप्न असतं. तिला काही कळत नाही नेमकं व्हायलंय काय माझ्यासोबत. ती उठते,
उठल्याच्या नंतर तिच्या डोक्यामध्ये त्या गोष्टी घुमत असतात तिच्या मैत्रिणीने केलेल्या. एक टेबल घेते, एका टेबलवर कॅन्डल ठेवते आणि कॅन्डल ठेवल्याच्या नंतर पीटरलाही उठवते, तिच्या नवऱ्यालाही उठवते आणि दोघांना खाली घेऊन येते आणि दोघांना म्हणते की आपण चार्लीला बोलू शकतो, चार्लीला बोलावू शकतो, फक्त तुमच्या दोघांचा मला साथ पाहिजे, तुमच्या दोघांचा मला सोबत पाहिजे, सपोर्ट पाहिजे. या दोघा जणांना जास्त काय फारसा विश्वास बसत नाही. आता हा जो पीटर आहे हा थोडा भीत असतो. याला वाटतं की माझी आई काय बडबडते, काय नाही, काय कळत नाही. आणि हिच्या नवऱ्याला जास्त काय फारसा याच्यावर विश्वास बसत नव्हता, कारण की खूप जास्त डिप्रेशनमध्ये ती गेलेली होती. त्यामुळे ती काहीही बडबडत होती, काहीही करत होती. त्यामुळे तो काय जास्त फारसा विश्वास करणं नाही केला. पण ही जी आहे ना, हिने जबरदस्ती त्या दोघा जणांना तिथं थांबवलं, त्या ग्लासवर हात ठेवायला लावला आणि हिने ते मंत्र वगैरे वाचले आणि म्हणली की चार्ली तू जर या रूममध्ये असेल तर ग्लास सरकव, चार्ली तू जर या रूममध्ये असेल तर ग्लास सरकव. असं म्हणल्याच्या नंतर ते दोघंही जण आरबळले. म्हणजे ते दोघं म्हणतात यार काय फालतूपणा लावलाय. ते जाऊ लागले की तिने जबरदस्ती पुन्हा त्यांना धरलं, त्या ग्लासवर हात ठेवायला लावला आणि पुन्हा एकदा म्हणले की चार्ली तू जर इथं असेल ना तर ग्लास सरकव. ग्लास सरकतो. ग्लास सरकला तसा तो पीटर जोरात ओरडतो. तिचा नवराही आरबळतो की हे प्रकार काय आहे, अरे काय तू काय ब्लॅक मॅजिक वगैरे करतेस काय, असं काय करू नको, गप्प बस, हे सगळं बंद कर, असं म्हणल्या तिचा नवरा म्हणतो. तेवढ्यात ती म्हणते की नाही थांबा थांबा थांबा, चार्ली येते. चार्ली आले म्हणजे ती त्या चार्लीचं एक नोटबुक असतं. चार्ली नेहमी तिच्या पुस्तकामध्ये ड्रॉइंग बनवत असते. ती ड्रॉइंग पुस्तक आणते, समोर टेबलावर ठेवते, त्याच्यावर एक पेन्सिल ठेवते आणि म्हणते की चार्ली तू जर इथं असेल ना तर याच्यामध्ये काही ड्रॉइंग बनवून दाखव, मला ड्रॉइंग बनवून दाखव. असं म्हणल्याच्या नंतर तो जो पीटरचा बाप असतो, हिचा नवरा, तो आरबळतो ही काय पागल वगैरे झाले काय. हा टेबलच्या खाली वाकून बघतो. यालाही वाटतं की टेबलच्या खालून काय सरकवाचा कार्यक्रम आहे काय. खालून बघतो तर काहीही नसतं. तेव्हा याच्या कानावर एक आवाज येतो घुरण्याचा, कोणीतरी हो अशा टाईपचा. हा उठतो, म्हणजे असा उभा राहतो आणि हिच्या बायकोकडे बघतो. तर हिच्या बायकोच्या अंगामधून तो आवाज येऊ लागला आणि त्याची बायको शांत होते, एकदम नॉर्मल, जसं की एखादी लहान मुलगी, आणि बोलायला लागते आई आई आई. असं बोलल्याच्या नंतर हे दोघेही जण आरबळतात. जो पीटर असतो तो रडायला लागतो. त्याला वाटतं की हा काय प्रकार आहे, हिच्या अंगात काय चार्ली घुसली आहे का काय. तिचा नवरा गडबडीने जातो, एका ग्लासमध्ये पाणी आणतो, तिच्या तोंडावर मारल्याच्या नंतर ती जाग्यावर येते, भानावर येते आणि म्हणते की मी काय केलंय. एवढा सगळा प्रकार झाल्यावर पीटर हा खूप भीतो, नेहमी रडायला लागतो. त्याला व्यवस्थित झोप वगैरे काहीही लागत नाही. आणि दुसऱ्या दिवशी जी चार्लीची आई असते तिच्या कानावर एक आवाज येतो, कोणीतरी स्केचबुकवर चित्र काढण्याचा, सरक अशा टाईपचा. आता ही त्या आवाजाकडे जाते तर तो आवाज चार्लीच्या रूममधून हिच्या कानावर येत असतो. ही चार्लीच्या रूममध्ये जाते. त्या चार्लीचा जो बेड असतो त्या बेडवर एक स्केचबुक असतं आणि त्या स्केचबुकवर कुणीतरी अदृश्य स्केच काढत असतं आणि त्या स्केचबुकची पानं अशी पलटत असतात ऑटोमॅटिक, 1 2 3. आणि तेवढ्यात जो पीटर त्याच्या रूममध्ये झोपलेला असतो त्याच्या कानावर एक आवाज येतो असा करण्याचा. आता हे जे आवाज आहे असा हे नेहमी चार्ली करायची, तिला नाद असायचा करण्याचा. तर पीटरला जाग येते. पीटरला वाटतं की हा आवाज माझ्या बहिणीचा आणि माझ्या रूममध्ये कसा आला, ती तर मेलेली आहे. हा डोळे उघडतो आणि थोडा वर मान करून बघतो तर एका कोपऱ्यामध्ये याला चार्ली उभी असलेली दिसते. हा बेडवर उठून बसतो. तेवढ्यात बघता बघता चार्लीच्या धडावरचं मुंडकं गळून खाली पडतं आणि जसं ते मुंडकं खाली पडलं ते एका बॉलामध्ये परिवर्तित होतं. तेवढ्यात याचं लक्ष जातं की दरवाजामध्ये कुत्रं आहे झोपलेलं. खटकर दरवाजा लागतो आणि या पीटरचं डोकं कुणीतरी गच्च पकडतं आणि याचं डोकं याच्यामध्ये बेडमध्ये दाबण्याचा प्रयत्न करतो. हा तडपतो आणि अचानक याचे डोळे उघडतात आणि हा उठून बसतो. तर समोर बघतो तर याची आई. याला वाटतं की याची आई याला मारण्याचा प्रयत्न करते. याच्या आईला म्हणतो की आई तू मला मारण्याचा प्रयत्न करतेस, तू मला असं का करतेस. याची आई म्हणते अरे नाही बाबा, मी तुला मारण्याचा प्रयत्न करत नाहीयेस, तू ओरडू लागला म्हणून मी तुझ्या रूममध्ये आली आहे. की का ओरडतोयस म्हणून, मी तुला हाका मारल्या, तू तडपडत होता तेव्हा तुला जाग आली तेव्हा तू माझ्याकडे बघतोय. आता पीटर म्हणतो की नाही तू मला मारण्याचा प्रयत्न करतोयस. आता याच्या आईच्या लक्षामध्ये आलं की असं का होते.
हिला वाटलं की तिचे ड्रॉइंग बुक आहे ना त्याच्यामुळंच होत असेल. ही त्या ड्रॉइंग बुक जवळ जाते आणि बघते तर त्याच्यामध्ये ड्रॉइंग बुकमध्ये पीटरच्या रडण्याच्या चेहऱ्याचे चित्र काढलेले असतात 4-5 पेजवर. ही त्या पेजला बघत असते. हिला कळतं की आपण या बुकला जोपर्यंत जाळत नाही तोपर्यंत ही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. ही त्या पीटरला म्हणते की तू टेन्शन नको घेऊ, मी आहे ना, मी ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन, तू टेन्शन नको घेऊ. ही गडबडीने जाते, ती बुक घेते, बाहेर जाते. बाहेर गेल्याच्या नंतर ते जे चुला असतो त्यांच्या घरामध्ये जळालेला हीट पैदा करण्यासाठी त्या चुल्यामध्ये त्या बुकला टाकते. टाकल्याच्या नंतर जसं त्या बुकला कोपऱ्यामध्ये आग लागते, त्या बुकला कोपऱ्यामध्ये आग लागते, तशी हिच्या शर्टाला सुद्धा आग लागते. आणि ही आग ती विझवण्याचा प्रयत्न करते पण ती आग विझल्या जात नाही. आणि त्या बुककडे बघते, जशी ती बुक जळत जाते तसं हिच्या शर्टाला ती आग वाढत जाते. हिच्या लक्षामध्ये येतं की बुक जळाली तर मी जळेल. ही बुकला बाहेर काढते, तिला विझवते, तेव्हा हिच्या शर्टाची आग ऑटोमॅटिक विझते. आता हिच्या थोडं लक्षामध्ये येतं की हा जो सगळा काही प्रकार माझ्यासोबत आणि माझ्या फॅमिलीसोबत होतोय, हा प्रकार तेव्हापासूनच सुरू झालाय जेव्हापासून मी चार्लीला बोलवण्याचा प्रयत्न केलाय. आता असं का होतंय हे माहीत करून घेण्यासाठी ही तिच्या मैत्रिणीच्या घरी जाते, तिच्याच घरी जिने हिला असं करायचं शिकवलंय. आता तिथं गेल्याच्या नंतर ही तिचा दरवाजा वाजवते पण ते काय दरवाजा उघडत नाही. मधातून तो दरवाजा पूर्णपणे पॅक असतो. ही खूप प्रयत्न करते दरवाजा वाजवण्याचा पण ते उघडतच नाही. आणि तिच्या घरामध्ये एका टेबलवर एक ट्रायंगल बनवलेलं असतं, सगळीकडून मेणबत्त्या लावलेल्या असतात आणि त्या ट्रायंगलमध्ये पीटरचा फोटो असतो, तिच्या मुलाचा, आणि काही खेळणे असतात जे की चार्लीचे असतात, हिच्या मुलीचे. म्हणजे असं की हिची जी मैत्रीण आहे, हिची मैत्रीणने ब्लॅक मॅजिक हिच्या मुलांवर, हिच्या फॅमिलीवर करू लागली. आणि वाजवल्याच्या नंतर थकल्याच्या नंतर हिचं लक्ष खाली पायदानाकडे जातं आणि त्या पायदानावर जेनी म्हणून असं नाव लिहिलेलं असतं. हिच्या लक्षामध्ये येतं जेव्हा ही हिच्या आईचं सगळं सामान त्या बॉक्सेसमध्ये टाकू लागले त्यावेळेस जेनी नावाचं पायदान सुद्धा त्याच्यामध्ये टाकलं होतं. आता हिला वाटलं हे पायदान तेच तर नाही ना. ही गडबडीनं तिथून निघून येते, हिच्या घरी येते. घरी आल्याच्या नंतर हिच्या आईच्या रूममध्ये जाते आणि ते पायदानं बघायला लागते तर त्याच्यामध्ये ते पायदान नसतं. हिला कळतं की ही माझ्या आईची मैत्रीण आहे आणि हिनं मला फसवलंय. आता त्यामध्ये एक बुक होती, ती बुक उघडते. बुक उघडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये वाचते, काही टिकमार केलेलं असतं. तर त्याच्यामध्ये एक देवताचं नाव असतं, पेमन म्हणून, द पेमन किंग म्हणून. आता खरं म्हणलं तर तो देवता वगैरे कोणी नसतो, तो एक राक्षस असतो जो की नरकामधला राजा असतो. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं, जर या देवताला तुम्ही प्रसन्न केलंच, याची सिद्धी केली, याला एखादं शरीर दिलं तर हा देवता तुम्हाला काहीच कमी पडू देत नाही. पैसा, धन, दौलत, शोहरत सगळं काही तुम्हाला देईल. आणि असं वाचल्याच्या नंतर हिच्या थोडं लक्षामध्ये येतं की हे सगळं माझ्या परिवारासोबत का होते, कारण की माझ्या परिवारामधलं कुणाचं तरी शरीर यायला पाहिजे. तर हे ती बुक खाली ठेवते आणि त्याच्यामध्ये अजून एक फाईल असते, ती फाईल उघडते. त्याच्यामध्ये काही फोटोज असतात हिच्या आईचे, हिच्या मैत्रिणीचे आणि हिच्यासोबत बरेच लोकांचे. आणि काही फोटो असे असतात की हिची आई डोक्यावर ताज घालून आता बसलेली असते, हिच्या अंगावर ते लोक सोनं उधळलेलं दिसतात. तिला कळतं की हे काय मॅटर आहे. हे सगळं काय पुस्तक वगैरे घेते आणि त्या रूमच्या बाहेर येते. आणि एकीकडं हिचा जो मुलगा असतो, पीटर असतो, हा याच्या कॉलेजमध्ये बसलेला असतो. बसताच अचानक हिच्या मुलाचा हात असा वर होतो. सगळेजण बघतात की यानं हात का वर केलाय. तर याचा जो एक डोळा आहे तो डोळा पूर्णपणे लाल होतो, सुजतो आणि असा चळका करायला सुरुवात होतो, जसं की याला लखवा मारलाय. वारा अंगावून गेल्याच्या नंतर कसा माणूस असा चकव्यामध्ये हे होतो तशा प्रकारचा हा झाला. आणि हात खाली करून आपलं डोकं फटफट 2-3 वेळेस समोरच्या टेबलावर आपटतो, नाक, डोकं, आणि याचं नाक फुटतं. हा जोरजोरात ओरडतो, खिंकाळतो आणि खाली पडतो. आणि इकडे पीटरची आई, जिच्या हातामध्ये तिच्या आईची ती फाईल लागली होती, ते बुक्स लागलं होतं, ते घेऊन तिच्या आईच्या रूमच्या बाहेर आली आणि हिच्या कानावर थोड्या माशा गुणगुणण्याचा आवाज आला. तो आवाज वर असलेल्या एका स्टोअरमधून आला, जेणेकरून त्याचं एक छोटंसं झाकण असतं, ते खाली होल्ड की होल्ड्या जातं. एक शिडी असते अशी
लाकडाची तयार केलेली, खालीवरी करता येते आपल्याला ती. तशी शिडी असते, ती शिडी खाली वरते की तो आवाज येतोय कुठून, आणि ती त्या रूममध्ये वर जाते, टॉर्च लावते, बघते तर सगळीकडे माशा गणगण गणगण वास यायलेला असतो घाण. टॉर्च लावून त्या माशा कुणीकून येतात, वास जास्त कुणीकून येते तिकडे जाऊन बघते, तर तिथं एक मडं पडलेलं असतं आणि ते मडं तिच्या आईचं असतं. ते पाहिल्याच्या नंतर ती जोरात ओरडते, खाली येते आणि ती पूर्ण लावून घेते आणि एका जागेवर बसते. तेवढ्यात पीटरला घेऊन पीटरचे वडील तिच्या घरी येतात. घरी आल्याच्या नंतर ती तिच्या नवऱ्याला सांगायला सुरुवात करते की आपल्याला एक श्राप लागलेला आहे. जेव्हा आपण चार्लीला बोलवण्याचा प्रयत्न केला ना तेव्हा, आणि जी माझी आई आहे ना, तिची जी मैत्रीण आहे ती मिळालेली आहेत. जी मी तुम्हाला सांगितलं ना, माझी एक मैत्रीण आहे, तिच्यासोबत माझं असं म्हणजे अटॅचमेंट झालेलं आहे, तिने हे सगळं शिकवलेलं आहे. हे सगळं ती तिच्या नवऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करते, पण तिचा नवरा शांतपणे तिच्याकडे बघत असतो. ती म्हणते की एक बुक आहे, स्केचबुक आहे, ती बुक आपल्याला जाळावं लागेल. तिचा नवरा म्हणतो की असं का? ती म्हणते की या स्केचबुकमध्ये आपल्या पीटरच्या रडण्याच्या चेहऱ्याचे चित्र काढलेले आहेत आणि सेम तसं झालं, तो रडू लागला, तो लागलेला आहे, म्हणजे सगळं काही झालेलं आहे, आपल्याला ही बुक जाळावं लागेल. ही बुक जेव्हा आपण जाळल ना तेव्हाच आपल्या फॅमिलीवरचा हा श्राप जाईल. पण तिच्या नवऱ्याला फारसा याच्यावर विश्वास बसत नाही. हा म्हणतो की बघ, तू बिमार आहेस, आपल्याला ह्या गोष्टी पोलिसला सांगावं लागतील. ही म्हणते की नाही, हे सगळं खरं आहे, तुला माझं खोटं वाटतंय ना, तू वर जाऊन बघ, तू बघ वर जाऊन. तिचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर हट्टापुढं बायकोच्या तो गेला वर गेल्याच्या नंतर बघतो तर खरंच खूप भयानक, जसं की उलट्या येतील असं. तो खाली येतो आणि हिला म्हणतो की खरंच वर आहे, आपल्याला तर आत्ता पक्क पोलिसला बोलवायला पाहिजे. म्हणते की नाही 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 नाही, पोलिसला नाही बोलवायला पाहिजे, ते मडं आलं कसं हे मी कन्फ्युजन आहे, आपल्याला एक श्राप लागलेला आहे. तो शांत उभा राहतो आणि म्हणतो की तुला माहिती आहे, मला काही दिवसाच्या अगोदर एक कॉल आला होता. त्या कॉलमध्ये याच गोष्टीबद्दल मला बोलले होते की तुझ्या आईचं मडं ज्या जागेवर पुरलेलं आहे ती जागा उकरलेली आहे आणि तुझ्या आईचं मडं दुसरं कोणीच नाही आहे, तू घरात घेऊन आलेली आहेस. तिचा नवरा तिला असा म्हणतो. आता ही त्याच्यावरही विश्वास करत नाही, म्हणते की नाही, माझा तुम्ही ऐका. बरं ठीक आहे, जाऊ द्या, सगळं काही सगळीकडे जाऊ द्या. हे जे पुस्तक आहे ना, स्केचबुक आहे ना, आपण याला जाळूयात. ती त्या स्केचबुकवर पेट्रोल टाकते, राखेल वगैरे टाकते आणि त्याला म्हणते की हे स्केचबुक त्या जाळामध्ये फेकून दे. हे स्केचबुक त्या जाळामध्ये तू फेकला की मला ॲटोमॅटिक आग लागल. मला माहिती आहे, मी जाळण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा माझं शर्ट जळू लागलं आणि मला परवा नाही आहे, मी मेले तर मला परवा नाही आहे, फक्त तुला आणि माझ्या लेकराला काही होऊ नये. मी तुमच्या दोघाला वाचवण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या परिवारावर जो श्राप लागलेला आहे ना, तो श्राप याच पुस्तकापासून लागलेला आहे. जोपर्यंत हे पुस्तक नष्ट होत नाही ना तोपर्यंत आपला श्राप जळत नाही. ती त्याच्या हातामध्ये ते पुस्तक देते, पण त्याला विश्वास होत नाही. तो नेहमी म्हणतो की नाही नाही, आपल्याला पोलिसला बोलवायला पाहिजे, तू बिमार आहेस, आपल्याला डॉक्टरकडे जायला पाहिजे. त्याचं असं बोलणं ऐकून ती रागारागामध्ये त्याच्या हातचं पुस्तक घेते आणि त्या जाळामध्ये फेकते आणि ती स्वतःकडे बघते तर काहीच नसतं. पण जसं ते पुस्तक त्या जाळामध्ये जातं आणि जळतं तसं हिच्या नवऱ्याला आग लागते. ठण 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 करत हिचा नवरा जागीच जळून मरतो. सगळीकडे शांतता पसरते. पीटरला जाग येते. पीटर उठतो, आवाज देतो, आई, आई, बाबा, बाबा. कुणीही रिप्लाय देत नाही. पीटर उठून बेडवर बसलेला असतो आणि एक्झॅक्ट पीटरच्या पाठीमागं छताला एका कोपऱ्यामध्ये त्याची आई पालीसारखी चिटकलेली असते. तेवढ्यात पीटरचं लक्ष खिडकीच्या बाहेर जातं, कारण की खिडकीच्या बाहेरून काहीतरी आग लागल्यासारखा प्रकाश आत यायलेला असतो. तो उठतो आणि बाहेर बघण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात याला चाहूल लागते की कुणीतरी छतावर पालीसारखा चिटकलेला आहे. तो हळूवार कलून बघण्याचा प्रयत्न करतो, पण त्याची आई तशीच बाहेर जाते. छताला कुणीही लटकलेलं नसतं तिथं जेव्हा पीटर पाहतो तेव्हा, आणि तो हळूवार रूमच्या बाहेर येतो. तो हाका मारतच असतो, आई, आई, बाबा, बाबा. तो त्या हॉलमध्ये येतो. हॉलमध्ये आल्याच्या नंतर पीटरचं लक्ष
तिथं पडलेल्या एका मृतदेहाकडे जातो, जे की पूर्णपणे जळालेला आहे. तो हळूहळू हळूहळू त्या मृतदेहाकडे जातो आणि बघतो तर काय, त्याच्या वडील पूर्णपणे जळून तिथं खाली पडलेला आहे. पूर्ण त्याच्या वडिलाचं शरीर जळालेलं आहे आणि मेलेले आहेत. पीटरच्या पायाखालची जमीन सरकते. पीटर रडायला लागतो. त्याला काही सुधरत नाही की नेमकं हे झालंय काय. त्या हॉलमध्ये सगळीकडचा पसारा आबडधोबड पडलेला असतो. सगळं काही, एकही गोष्ट जाग्यावर नसते. पीटरला वाटतं की हे असं कसं झालं. तेवढ्यात पीटरला चावल लागते की कुणीतरी पाठीमागं उभं आहे आणि पीटरच्या पाठीमागं पुन्हा त्याची आई छताला चिटकूनच असते. तो थोडा वळून बघतो तर त्याची आई तिथून गायब होते आणि पुन्हा पीटरला चाहूल लागते की अजून कुणीतरी पाठीमागं आहे. पीटर हळूवार मागं वळून बघतो तर एका दरवाजामध्ये निर्वस्त्र कुणीतरी उभं असतं आणि पीटरकडं बघून हसत असतं. पीटर भीतो. तेवढ्यात पीटरवर पीटरची आई झपकन वार करते. तो पीटर पळतो, जोरात पळतो. पीटरची आई पण त्याच्या पाठीमागं लागते. पीटर पळता पळता जी वरची रूम आहे ना, ते रूमचा दरवाजा खोलतो, ती शिडी खाली करतो, वर जातो, शिडी वर घेतो आणि पीटर दरवाजा बंद करतो. त्याला माहीत असतं की शिडी नसल्यावर त्याची आईला वर येता येणार नाही. पण त्याची आई एखाद्या पालीसारखी त्याच्या खालून चिटकते आणि तो जो छोटासा दरवाजा असतो ना, त्याच्यावर तिचं डोकं ठप 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 जोर जोरात आपटू लागली. पीटर वरही रडू लागला. तो म्हणू लागला की आई मला माफ कर, तू शांत हो प्लीज, मला माफ कर, तू असं का करतेस, मला मारू नको. असा पीटर रडू लागला, गिडगिडू लागला. तरी पण त्याची आई थांबत नव्हती. ती जोरात तिचं डोकं ठप 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 आपटू लागली आणि एकदम आवाज शांत होतो. शांत झाल्याच्या नंतर पीटर उठतो आणि बघतो त्या रूममध्ये सगळीकडं दिवे लावलेले असतात, मेणबत्त्या लावलेल्या असतात आणि पलीकडच्या साईडला एक ट्रायंगल बनवलेलं असतं. तो त्या ट्रायंगलपाशी जातो. त्यामध्ये एक आकृती बनवलेली असते. जसं एखाद्या मर्डर क्राईम केसमध्ये कशी एखादं मड पडलेलं असतं तिथं ती आकृती बनवलेली असते, त्या टाईपची आकृती बनवलेली असते. आणि त्या आकृतीमध्ये पीटरचा फोटो ठेवलेला असतो आणि त्या फोटोमध्ये ज्या पीटरचे डोळे असतात ते डोळे तेवढे फाटलेले असतात. पीटर आरबळतो. त्याला वाटतं की हे काय प्रकार व्हायला आहे. त्याला वाटतं की मी स्वप्नच बघतोय. तो स्वतःला 2-4 चापटा मारतो. उठ उठ, तू झोपतोय उठ उठ उठ, ते हे स्वप्न आहे सगळं. 2-4 चापटा मारूनही त्याला जाग येत नाही आणि त्याला कन्फर्म होतं की हे स्वप्न नाही आहे, हे सगळं काही खरं आहे. तेवढ्यात पीटरच्या कानावर आवाज येतो, काहीतरी रक्ताचा, काहीतरी चिरल्याचा. पीटर इकडं तिकडं बघतो आणि थोडा वर बघतो. वर बघितल्याच्या नंतर जे छताचं टोक असतं त्याची आई, पीटरची आई, ती अलगद अशी वाऱ्यामध्ये तरंगते आणि दोन्ही हातानं पीटरकडे बघून, दोन्ही हातानं हातामध्ये चाकू असलेला ते आपल्या मानेमध्ये, छातीमध्ये असा एक सारखं खुपसवते. पीटरकडे बघते आणि बघता बघता तिची स्पीड एवढी जोरामध्ये होती, इतके स्पीडमध्ये होते की बघता कामाच नाही. असं की ती पूर्ण शरीर छळणी करू लागली. चाकू खुपसव तिच्या मानेमध्ये, छातीमध्ये, पूर्ण त्या रूममध्ये रक्त पडू लागलं. तेवढ्यात पीटरचं लक्ष थोडं बाजूला जातं. तिथं पण एक निर्वस्त्र माणूस उभा राहून पीटरकडे हसू लागला. पीटर धाडकर शेजारी असलेल्या खिडकीमधून उडी मारतो आणि खाली पडतो. खाली पडल्याच्या नंतर तो बेहोश पडतो. त्याला जाग येते. तो उठतो आणि डोळे उघडून बघतो तर बाहेर एक माळव्यासारखं घर बांधलेलं असतं. आपल्या शेतामध्ये कसं 4 बांबू असतात, त्याच्यावर झोपण्यासाठी आपण काहीतरी वस्तू बनवतो की ज्याच्यावर झोपता आलं पाहिजे, रानडुकरांपासून वाचण्यासाठी. त्या टाईपचं तिथं असं बनवलेलं असतं. पीटर त्याच्याकडे बघतो. खालून एक दरवाजा असतो त्याच्यामध्ये जाण्याचा. तर पीटरची आई हवेमध्ये येते, त्या दरवाजामधून अलगत वर जाते. वर गेल्याच्या नंतर पीटरला काय होतं काय माहित, वशीकरण म्हणलं जातं. पीटर आल्हादी उठतो आणि हळूवार त्या घराकडे, जे माळवदावरच असतं ना वरचं घर, त्याच्याकडं असं हळूहळू जातो. कणकण जातो, न भीता, नो इमोशन, चेहरा एकदम सायलेंट. हळूहळू तिकडं जातो. पीटर बाजूला बघतो तर जंगलामध्ये 2-3 माणसं निर्वस्त्र होऊन त्याच्याकडे बघत असतात आणि याच्याकडे बघून हसत असतात. हा कोणतीही फिलिंग न ठेवता जातो. त्या घराच्या शिड्यांवरून वर जातो आणि वर जाऊन बघतो तर 5-6 माणसं निर्वस्त्र
आपली मान खाली घालून, कोणाच तरी गुलामगिरी कशी करतात, गुलाम कसे असतात तशी मान खाली घालून बसलेले असतात. समोर बघतो तर त्याच्या आजीचं मडसुद्धा तसंच मान खाली घालून बसलेलं असतं. त्याच्या बहिणीचा देह जे की बिना मुंडक्याचं असतं, चार्लीचं, ते सुद्धा मान खाली घालून तिथं बसलेलं असतं. त्याची आई जिने तिच्या मानामध्ये, छातीमध्ये कचाकच चाकू खोपसून घेतलेले असतात, ती सुद्धा खाली मान वाकून बसलेली असते. आणि समोर बघतो तर एक मूर्ती असते. त्या मूर्तीवर तिच्या बहिणीचं धड ठेवलेलं असतं, चार्लीचं, पूर्णपणे असं सडलेलं आणि अर्ध असलेलं, पूर्ण खोपडी उकळी नाही, अर्ध सडलेलं वगैरे. आणि त्याला एक मुकुट घातलेलं असतं आणि एक मूर्ती बनवलेली असते. आणि सगळेजण प्रार्थना करतात की पी मानो, तुम्ही आमचे सर्वश्रेष्ठ देव आहात. आम्ही पवित्र आत्माची पूजा न करता आम्ही तुमची पूजा केली. तुम्ही नरकाचे 8 राजापैकी एक राजा आहात. आम्ही तुमचे गुलाम आहोत. तुम्हाला आम्ही एक शरीर दिलंय. या शरीरामध्ये तुम्ही प्रवेश केलाय. आम्ही तुमचे भक्त आहोत. या शरीरामध्ये येऊन आमचं कल्याण करा, आमची पूर्तता करा, आमची इच्छा पूर्ण करा. आणि हा पीटर हळूहळू त्या मूर्तीकडे जातो आणि तिथं उभा राहतो आणि स्माईल करतो. या पीटरच्या अंगामध्ये पेमन नावाचा जो राक्षस आहे तो या लोकांनी घुसवलेला असतो आणि पीटरचं शरीर त्या पेमनच्या हवाले केलेलं असतं. बस, स्टोरी इथंच क्लोज. मंडळी, स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ही एक मूवी आहे हेरेडिटी म्हणून, खूपच भयंकर मूवी आहे. चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.